नारायण राणे बोलतायत, आपण थेट जाऊया. शिवसेनेत मी 39 वर्ष होतो. अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दृष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्यांनी 2.5 वर्षात ना जनतेचं, ना शिवसैनिकांचं, ना हिंदुत्वाचं कोणतेही हित किंवा कामं केली नाहीत. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य. आता सांगताना या मुलाखतीमध्ये मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याच वेळेला सरकार पाडलं गद्दारांनी, असं ते म्हणतात. शिवसैनिक होते, ते निवडून आले, सत्ता आणली आणि मग जेव्हा उद्धवजी ठाकरे यांच्याशी जमलं नाही, विचार जुळले नाहीत, पक्षपात उद्धव ठाकरे करायला लागले आणि त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्याच नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले. स्वतःचं पद एकनाथ शिंदेना मिळायचं पोटसूळ, यातूनच ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली आणि संजय राऊतने अजून एक काम हातात घेतलं, ते पूर्ण करायला लागले. कोणतं काम? पहिलं काम त्यांनी केलं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरणं व्हायचं आणि आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. संजय राऊत खुश आहे मनातून की मी फत्ते झालो, मी विजयी ठरलो, माझ्या गुरुने पवार साहेबांनी दिलेलं काम मी उत्तमरित्या हाताळलं, याचं समाधान आहे. उद्धव ठाकरे याच्या मुलाखतीत असे वारंवार म्हणतात, माझीच माणसं विश्वासघाती ठरली. उद्धवजी, तुम्ही विश्वास साहेबांनंतर कुठल्या शिवसैनिकांना दिला? राज्यातल्या कोणत्या शिवसैनिक, आमदार, खासदार अडचणीत असताना मदत केली? मातोश्री बाहेरच्या एका तरी व्यक्तीला, शिवसैनिकाला तुम्ही कधी मदत केली आहे का? त्यांना प्रेम दिलात का? विश्वास दिलात का? त्याला उत्तर नाही आहे, नाही दिला याने. अहो, भेट द्यायचे नाही तर विश्वास आणि प्रेम सोडूनच द्या. आता अनेक आमदार आता बोलतायत, 4-4 वर्ष आम्ही यांच्याकडे मागतोय, वेळ मागतोय, नाही मिळत. 4-4, 5-5 तास थांबलो वर्षाच्या बाहेर, वेळ नाही मिळत. आणि आता कशाला त्यांना गद्दार? तुमच्यापासून विचार जमला नाही म्हणून तो गद्दार. मी मागाशी दुष्ट बुद्धीचे उद्धव ठाकरे म्हणालो. आज वृत्तपत्रात मी वाचलं की एकनाथ शिंदेला मारायला पण सुपारी दिली होती, नक्षलवाद्यांना. हा का पहिला प्रयोग नाही? साहेबांनी मोठे केलेल्या कार्यक्षम कर्तबगार माणसं शिवसेनेत निपजायला लागली, त्यावेळेला एकेकाला कमी करण्याचं काम केलं याने. रमेश मोरे याची हत्या कोणी केली? जाधव, आमचा जयेंद्र जाधव, याची हत्या कोणी केली? ठाण्याचा एक नगरसेवक, याची हत्या कोणी केली? नारायण राणेंनी 2005 ला शिवसेना सोडली, किती कोणाला नाही सुपाऱ्या दिल्या? देशाबाहेरच्या गँगस्टरना दिल्या, देशातल्या गँगस्टर सगळ्यांना. मी नाही बोललो तेव्हा, मी समर्थ होतो तोंड द्यायला.
मी वाचलो माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनी. यांनी तोंड उघडू नये. ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोललेत की असं असं आम्हाला काम मिळालंय, तुम्ही सावध राहा, आम्ही नाही तर दुसरे करतील. त्यामुळे एकनाथ शिंदेला ही पहिली गोष्ट नाहीये काय चेहरा सोजवळ दाखवतो, मी असं आहे तसं आहे. आता म्हणतो मी मातोश्रीत गेलो, रिलॅक्स झालो. हो, मग वर्षावर काय होता तुम्ही? वर्षातून बाहेर पडताना का दुःख झालं? काय काय नाटकं केली? एक नंबरचा नाटकी माणूस आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये तो नाटकं करतो आणि मग आता टीव्ही आहे नाही तर कॉम्प्युटर आहे. काय महाराष्ट्र प्रशासनाच्या कोणत्या योजना राज्याच्या जनतेसाठी वापरल्या? सुखकर जीवन व्हावं, सुखी व्हावेत म्हणून कोणत्या योजना आणल्या? मग तो शेतकरी असो, कामगार असो, उद्योजक असो, कोणी असो, काय परिवर्तन केला 13 कोटी जनतेच्या जीवनात? काही न करता केवढही बडबड करतो. आता मी परवा नवीन मुख्यमंत्र्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्रालयात गेलो. कुठेतरी 6व्या का 7व्या माळ्यावर नेलं मला वर आणि तिथे दाखवलं. तिथे सगळे अधिकारी भेटले. मी अधिकाऱ्यांना बोललो, हे काय नवीन ऑफिस काय? हो साहेब, 2.5 वर्षानंतर मध्ये एकदा 3 तास आले मुख्यमंत्री, 2.5 वर्षात फक्त 3 तास मंत्रालय. काय बडबड करतो? काय केलं काम तू? दिवे लावले, एकदा छाती पकडतो, एकदा कमर पकडतो, एकदा पायाची ढोपरं पकडतो. हे दुखतं. अरे दुखत होतं तर झाला का मुख्यमंत्री? मग हॉस्पिटलमध्येच राहायचं, मातोश्रीच्या बाजूला 2 कॉट टाकून ठेवायच्या. या सगळं खोटारडेपणा जो सांगतोय ती. मुख्यमंत्री म्हणून खाली उतरल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात अश्रू आले नाही. म्हणून अश्रू आले. का रे बाबा अश्रू? काय केलंस? का धान्य पाठवलं घरी? का लाईट बिल भरलं? का पाण्याचं बिल भरलं? का शाळेतल्या मुलांच्या फी माफ केल्या? काय केलं काय तू? मी सांगतो त्याला काय येतं ना, मला चांगलं माहिती आहे. काही येत नाही. नेहमी आपलं अरे मर्द असाल तर असे. अरे तू मर्द का म्हणतो? तू सिद्ध केलं का आधी? प्रत्येक काम दुसऱ्याच्या हाताने करून घेतो हा माणूस. याला मार, त्याला मार, हे कर, ते कर. हे तर दुसऱ्या हाताने सगळं करतो, स्वतः काय करतो? त्यामुळे आता मला शंका येते, नेहमी मर्द म्हणतो. आता काय करायचं? त्याला शब्दप्रयोग वापरला तर आक्षेप होईल, नाही वापर. त्यामुळे आम्हाला त्याच्याशी कर्तव्य, तुझ्या मर्दानगीबद्दल आम्ही पाहिलेलं आहे सगळं. आम्हाला इतिहास माहिती आहे. माझ्यासाठी मातोश्री नवीन नाही. आज मी बोलत असताना घरपल बदललं असं कळलं तर दुसऱ्या मातोश्रीचा अजून इतिहास काय भविष्यकाळ सुरू झाला नाही, तो आजपासून सुरू होईल. आणि त्यामुळे